नांदगाव खंडेश्वर जवळ असलेल्या फुबगाव येथे समृद्धी महामार्गाचे काम सुरू आहे। त्या महामार्गाच्या कामाकरिता गिट्टी वापरत असल्याने त्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात खदान व क्रेशर सुरू आहे। परंतु त्या गिट्टी खदानमध्ये ब्लास्टिंग वापर दगड काढण्यासाठी मोठ्या प्रमाणात केला जात असल्याने ब्लास्टिंगमुळे जवळत असलेल्या शेतात मोठमोठाले दगड व मोठमोठ्या प्रमाणात धूळ येत असल्याने शेतकऱ्यांच्या पिकाची मोठ्या प्रमाणात हानी होत आहे। याच प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे शेतकऱ्यांवर आमरण उपोषण करण्याची वेळ आली आहे। हे जो गोटे आहे साहेब, ही एवढाले जो आमच्या शेतात आले, या शेतकऱ्यांना करावं कसं? याच्या पुन्हा मजूर आहे, कुणाच्या उरावर पडला, काही झालं हे यानं करावं कसं? हे कोणी आम्हाला आवाजही देत नाही साहेब। हे कसं करायचं आम्ही? हे कुणीकडे पाहावं? हवेचे सगळं धुवा आमच्या शेताई नाही, कोणाला सांगावं साहेब? कोणी येतात तयार नाही। या गोट्यामुळे शेतीचं नुकसान होऊन राहिलं। हे तुरीचं पीक पूर्ण नाहीसं झालं। याची दखल आम्ही सतत तहसीलदाराच्या मार्फत तहसीलदाराला निवेदन दिले, 4-5 निवेदन दिले। निवेदन देऊनही काहीच तहसीलदार कारवाई करत नाही, कोणतंच प्रशासन येऊ शकत नाही। किंवा कृषी अधिकाऱ्याला आम्ही सर्वजणाले अहवाल पाठवला। अहवाल पाठवल्यामुळे ते कोणी कालपासून आम्ही सतत उपोषण करायला बघतो। एकही अधिकारी या शेतात आले नाही, आतापर्यंतही आले नाही। याची दखल कोण घेईल? शेतकरी गेल्या 14 जानेवारीपासून उपोषणासाठी बसले आहेत। उपोषणकर्त्यांची समस्या जाणून घेण्यासाठी आतापर्यंत कोणीही दखल किंवा कारवाई घेतली नाही। फुबगाव आणि शेलू येथील शेतकऱ्यांनी या ठिकाणी उपोषण सुरू केलेलं आहे कालपासून। शेतकऱ्यांचं म्हणणं असं आहे की या गिट्टी खदानमुळे जे नुकसान झालं ते नुकसान भरपाई आम्हाला मिळावी। जुलै महिन्यात यांनी त्या पद्धतीचे अर्जसुद्धा केलेले होते। पूर्ण सोयाबीन आणि तुरीचं यांचं नुकसान झालेलं आहे। कंपनी एक पैसाही द्यायला तयार नाही, म्हणून जोपर्यंत नुकसान भरपाई मिळत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन मागे घेत नाही अशी शेतकऱ्यांची मागणी आहे। शेतकऱ्यांचं म्हणणं आहे या ठिकाणी खूप मोठे मोठे दगड या गिट्टी नागार्जुन कंपनीच्या गिट्टी खदानमधून या ठिकाणी पडलेले आहेत आणि खूप मोठं धुळीनं प्रदूषणामुळे खूप मोठं नुकसान सोयाबीन आणि तुरीचं झालेलं आहे। यांची तहसीलदाराकडे जिल्हाधिकाऱ्याकडे यांनी तक्रार केलेली आहेत, परंतु अधिकारी आणि एकूणच कंपनीचं जे अधिकारी वर्ग आहे, प्रशासन आहे, यांनी कोणत्याही पद्धतीनं शेतकऱ्यांना मदतीचा हात केलेला नाही। म्हणून शेवटी शेतकरी नुकसान आपल्या आंदोलनाच्या तयारीत आहेत। काल 14 तारखेपासून फुबगाव आणि शेलूचे शेतकरी उपोषणाला बसले आहे। उपोषणाचं कारण म्हणजे जे आपल्या गावापासून जो समृद्धी मार्ग गेला आहे तिथे गिट्टी क्रेशर आहे आणि त्याचा धूळ हा शेतकऱ्याच्या शेतात जात असतो आणि त्यामुळे शेतकऱ्याचं पिकाचं नुकसान होत आहे। म्हणून हे सर्व शेतकरी उपोषणाला बसले आहे आणि माझी एक सरपंच या नात्याने अशी सरकारला आणि कंपनीला विनंती आहे की त्याने तात्काळ या उपोषणाचं दखल घ्यावी आणि त्यांना जो योग्य मोबदला पाहिजे तो मिळून द्यावा। अन्यथा आम्ही सरपंच आणि गावातील मंडळी याच्यापेक्षाही मोठं उपोषण करू आणि याच्या विरुद्ध आवाज उठू। म्हणून अशी नम्र विनंती आहे की कंपनी आणि सरकारला, तहसीलदाराला, कलेक्टर साहेबाला की याची दखल घेऊन या शेतकऱ्यांना योग्य तो मोबदला देण्यात यावा। त्यातील समृद्धी महामार्गाचे पदाधिकाऱ्यांनी उपोषणकर्त्यांना उपोषण तात्काळ थांबवून मागे न घेतल्यास आम्ही आमच्या परीने उपोषण थांबवू अशी धमकी सुद्धा दिली आहे। या सगळ्या प्रकरणाला वाचा फोडण्यासाठी सुनील मेटकर, फुबगाव येथील सरपंच अमोल धवस, उपसरपंच जुनेद हे काम करीत आहे। विदर्भ न्यूज करिता फुबगाव येथून उमेश चव्हाण व उत्तम ब्राह्मणवाडे।